अलीकडच्या काळामध्ये राजकारणी म्हटलं की आपल्या मनामध्ये काहीसा नकारात्मक भाव निर्माण होतो. पण तुम्हाला सांगतो की शेवटी राजकारणी ही माणसंच असतात आणि मुळात आपण निवडून दिलेले आपले लोकप्रतिनिधी असतात. आणि या माणसांनी आपल्यासाठी, समाजासाठी आपल्या वतीनं काम करावं आणि समाजाच्या भल्याचं काम करावं अशी आपणा सगळ्यांची अपेक्षा असते. शेवटी ही मी जसं म्हटलं तशी ही माणसंच आहेत, मराठी माणसं आहेत. आणि मराठी माणूस जिथं जिथं लीन होतो ती ठिकाण, ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र देहूमधलं तुकोबारायांचं मंदिर. आणि या ठिकाणी येऊन सगळी राजकीय माणसं, नेते, मंत्री हे लीन होतात, लीन झालेले आहेत. आणि तुकोबारायांचे विचार पुढे नेण्यासाठी या माणसांनी आपापलं योगदान दिलेलं आहे. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. ज्ञानबा तुकाराममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत असो. आणि आपल्याला माहिती आहे यंदाचा ज्ञानबा तुकाराम या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा विशेषांक आहे संत तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी. हे 14 टाळकरी म्हणजे तुकोबारायांना आयुष्यभर साथ संगत देणारे, सोबत देणारे, त्यांच्या पाठीशी सोबत उभे राहणारे असे सगळे हे टाळकरी आहेत. आणि या टाळकऱ्यांचा शोध आपण गेले काही दिवस घेत आहोत. आणि हा शोध घेता घेता या बाबतीमध्ये मार्ग दाखवणारं एक मोठं व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माणिक महाराज मोरे. आज महाराजांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेणार आहोत. महाराज रामकृष्ण. नमस्ते. रामकृष्ण आहे. आपण महाराज आज आम्हाला हे सांगावं की अनेक राजकीय लोक देहूमध्ये आले, तुकोबारायांचा त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या विचारांचा प्रचार केला, प्रसार केला, किंवा त्यांची तुकोबारायांवर श्रद्धा होती. आपलं एक आडनाव जे आहे तुकोबारायांचे जे वंशज, इनामदार असं पण आडनाव आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे हे आडनाव पडले ते छत्रपती शिवरायांपासून या देहूच्या संस्थानांना किंवा देहू तुकाराम महाराजांच्या वंशजांना राजाश्रय मिळाला. एवढंच नाही तर पालखी सोहळ्यालाही राजाश्रय मिळाला. तर इथपासून जरा सांगायला सुरुवात करणार. हा जो राजाश्रय आहे तो काय पद्धतीचा होता? पूर्वी म्हणजे खरं तर छत्रपती तुकोबारायांना गुरुस्थानी मानत होते. ज्यावेळेस छत्रपतींनी नजराणा पाठवला आणि नजराणा तुकोबारायांनी स्वराज्याच्या कामी यावा म्हणून तो पुन्हा त्यांच्याकडेच पाठवला. मग हा राजाश्रय छत्रपतींनी ज्या वेळेला तुकोबारायांना दिला, कारण छत्रपतींची स्वराज्याची चळवळ आणि तुकोबारायांची भक्तीची चळवळ ह्या दोन्ही चळवळी समाजोद्धाराच्या होत्या, समाजाच्या आत्मसन्मानाच्या होत्या. आणि या दोन्ही मंडळींनी या चळवळीसाठी आपल्या जीवनाचं योगदान लावलं होतं. मग तुकोबारायांना म्हणजे मी थोडा मागं जाऊन असं सांगेल की भक्ती संप्रदायाची चळवळ माऊलींनी पाया घातला आणि ज्या पद्धतीने ती लोकाभिमुख व्हायला पाहिजे होती ती या 4 शाह्यांच्या दडपणाखाली, मोगलांच्या अतिक्रमणाखाली आणि परकीय राजसत्तेच्या दबावामुळं ह्या चळवळीला पाहिजे तेवढं बळ मिळलं नाही. आणि नेमकं हा हेतू तुकोबारायांनी मनात ओळखला आणि आपण ही चळवळ आता उभी करतोय, पण या चळवळीचा रक्षण करता कोणीतरी पाहिजे म्हणून छत्रपतींसारखा राजा तुकोबारायांच्या अंतःकरणातून नकळत घडला गेला. आणि बालसंस्कार पुण्याला महाराज गेले सासरवाडीला, तर लाल मालावून गेल्यावरती आईसाहेबांना निरोप द्यायचे की आज कीर्तन आहे. मग निवडोंगा विठ्ठल असेल, पासोडा विठ्ठल असेल, त्या ठिकाणी महाराजांची कीर्तनं आईसाहेब, जिजाऊसाहेब यायचे घेऊन. आणि बाल शिवाजीला बाळ कडूच दिलं त्यांनी. मग हा राजाश्रय आजच्या राजकारत्यांनी थोडं आत्मचिंतन करण्याचं आहे की संतांची चळवळ ही समाजहिताची असते. संतांची मंदिरं, संतांचे क्षेत्र ही खऱ्या अर्थानं ऊर्जा स्तोत्र आहेत, ऊर्जास्थान आहेत, ती त्यांनी करावीत. आपण मागण्या करतो, पण आत्मीयतेने त्यांनी स्वतः जागृत होऊन करावेत. आता राजाश्रय हा जसा छत्रपतींनी दिला, पालखी सोहळ्याला छत्रपतीच्या वंशजांनी, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी पण दिला, राजारामांनी पण दिला
आणि एक ताराईसाहेब राणीसाहेबांनी पण दिला. आणि हे राजघराणं हा तुकोबरायांना गुरुस्थानी मानणारं घराणं आहे, भोसले घराणं. आणि तो वारसा त्यांनी कायम ठेवला आणि आमच्या तुकोबरायांच्या घराण्याने पण कायम ठेवला. पण नारायण महाराजांचं छत्रपती घराण्याकडे जाणं येणं असायचं. नारायण महाराज म्हणजे तुकोबरायांचे धाकटे चिरंजीव, धाकटे चिरंजीव वैकुंठ गमनानंतर नंतर जन्माला आले आणि ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला. मग त्यांना या पालखी सोहळ्यामध्ये 3 गावं या व्यवस्थेसाठी दिली. अच्छा, देवस्थानच्या व्यवस्थेसाठी. देवस्थान संस्थान त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालं. अच्छा. आजचा जो विकास आहे त्यातला जवळजवळ ढाच्याच्या आकारानं सगळा विकास हा नारायण महाराजांनीच केलेला आहे. आम्ही आता करतोय त्याच्या फक्त दुरुस्त्या करतोय, पण खऱ्या अर्थानं तो विकास त्यावेळेलाच झालेला आहे. आणि हा राजाश्रय आजपर्यंत पण छत्रपती घराण्याची चालू आहे. त्यांचा जरीपटका आजही कोल्हापूरहून पालखी प्रस्थानला इथे येतो, प्रस्थानाच्या वेळी येतो. संभाजी राजा जे आहेत, म्हणजे जे मराठ्यांचं निशाण आहे जरीपटका, ते घेऊन येत आहेत कोल्हापूरहून. आणि ही परंपरा जतन केली जाते समाजापुढे. ती फक्त तिचा जेवढा पाहिजे तेवढा प्रचार आपल्या माध्यमातून व्हावा कमी पडतोय. पण कसं असतंय की जे खरं काम करणारी मंडळी आहेत ती थोडीशी अलिप्तच राहतात, प्रसिद्धीपासून थोडंसं लांब राहतात. आता त्या राजाश्रयाला धरून काय राजकीय मंडळींनी पण इथं खूप मोठं योगदान दिलं आहे. ज्या वेळेला संत गाडगेबाबा या देहूमध्ये यायचे, इथून पलीकडं भागीरथीचं मंदिर आहे यलवाडी गाव, तुकोबारायांच्या जावयांचं, त्या ठिकाणी पण ते झाडायला जायचे. पण नदीला पाणी नसलं की कमी असलं तरच जायचे, नदीला पाणी असलं जाता येत नव्हतं. त्यावेळी मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर मला वाटतं त्यांच्याशी त्यांचे काही संवाद झाले आणि त्यांनी मग तो पूल मला वाटतं 1956-57 साली तो बांधून दिला. त्यामुळं म्हणजे देहू ते एलवाडी, म्हणजे जिथं संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी दिली ते एलवाडी गाव, तिथे पूल पूर्वी नव्हता. तो सांधणारा 2 गावांना सांधणारा पूल त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून झाला. गाडगे बाबांनी सूचना केली आणि बाळासाहेब खेरांनी ऐकलं आणि तो पूल बांधला. खरं शाहू महाराजांनी पण त्यावेळेला पांडुरंगाच्या पुढचा जो गाभारा आहे तो शाहू महाराजांनी बांधून दिला. अहिल्याबाई होळकरांनी त्याच्या पुढचा मंडप बांधून दिलाय. मला शिंदे घराण्याने चौघडा घरं बांधून दिलीत. या जुन्या राजकीय लोकांनी या संतांपायी नतमस्तकून आपली सेवा त्या ठिकाणी समर्पित केलेली, रुजू केलेली. त्याच्यावर पाऊल ठेवून बाळासाहेब खेरांनी केली मदत. त्यानंतर वसंतदादा पाटलांनी केटीवेर बांधारा बांधला. कुठे बांधला तो एलवाडी आणि सुधा नदी आणि इंद्रायणी तिथे मिळती. म्हणजे आनंद डोह इकडे अलीकडे. आनंद डोहच्या पलीकडे केटीवेर बांधला आणि भंडारा डोंगराचा रस्ता केला. ही रस्त्याची थोडीशी नियोजनाच्या बाबतीत गावामधल्या लाईटी, वीज, बँका यांचं त्यावेळेला या ठिकाणी अस्तित्व कमी होतं, पण तेही त्या मंडळींनी दिला. आणि दादांचा खूप जीव होता, वसंतदादा पाटील यांचा देहूवरती खूप जीव होता. कारण ते देहूला माझी दक्षिण काशी म्हणायची. आणि दादा वारले तर मला खरं आश्चर्य वाटतं की दादांच्या हस्ती पवारसाहेब, शरदचंद्र पवारसाहेब हेलिकॉप्टरमध्ये घेऊन इंद्रायणीत विसर्जित करायला घेऊन आले. म्हणजे इतका ते म्हणले की मला कुठं गंगेला जायची गरज नाही, माझी गंगा इंद्रायणी हीच महाराजांच्या पायीची म्हणलंय. इथं त्यांनी हस्ती विसर्जित केलाय. त्यानंतर शरद पवार साहेबांनी 5 कोटी देऊन या देवतेचा विकास घाट या कामाला शुभारंभ. इंद्रायणीचे जे घाट आहेत सध्या दगडी घाट बांधले ते महाराज. त्याच्या आधी फक्त एक की हे छत्रपती शिवरायांपासून आहे. मग तुम्ही सांगितलं ते संयुक्त महाराष्ट्रात पर्यंत, आणि त्याच्याही पूर्वी अलेक्झांडर ग्रँट ब्रिटिश अधिकारी जे होते मुंबई विद्यापीठाचे, त्यांनी पण गाथेला मला वाटतं त्यावेळेला त्यांच्या इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये काही पैसे मंजूर केले. आता निश्चित आकडा माहीत नाही, पण 25-50 हजार आसपासच्या काहीतरी. आणि त्यांच्या अनुदानातूनच पहिली तुकोबारायांची गाथा प्रकाशित झाली. त्या गाथेसाठी लाडांनी त्यांच्याबरोबरची जी काही संत मंडळी होती, अभ्यासू मंडळी,
त्यांनी संताजी जगनाड्यांची वही, मला वाटतं गवरशेठ वाण्यांची, म्हणजे पुरुषोत्तम पुमलाड. पुमलाड, हा हा आणि त्यांनी ती प्रकाशित केली. मला वाटतं तुकोबारायांच्या घराण्यात सुद्धा बाबासाहेब इनामदारांना त्यांचं मार्गदर्शन घेऊन डॉक्टर सदानंद मोऱ्यांचे वडील श्रीधरांना त्यांचंही त्यांना मार्गदर्शन मिळालं असं मला जाणवते, कारण त्यावेळी मी लहान होतो. बरं. पण या सगळ्या लोकांच्या योगदानातून पहिली गाथा इंग्रज महाराजांनी प्रकाशित करावी, क्या बात आहे. हा खूप योग. आणि मला त्याच्यात थोड्या प्रस्तावनेत थोडं पाहायला मिळलं की अलेक्झांडर नंतर कुठेही गेले भाषणाला म्हणा सभेला तर तुकोबाराचा अभंग घेतल्याशिवाय बोलत नव्हते. क्या बात आहे. अभंग घेऊनच बोलायचे. ग्रँड. इतके ते तुकोबारायांची सम्राट झाले. आणि तो जो देहूतल्या मासेमारीवर पण बंदीचा असा एक हुकूम आला, ब्रिटिशांच्या काळात, तो हुकूम आला आणि तो आजही आहे. काय आहे ते नेमकं सांगा ना. की त्यावेळेला इथं जे देवमासे होते, हे मासे म्हणजे केवळ आता आजच्या संशोधनाने ते मासे आफ्रिकेच्या फक्त समुद्रात सापडतात. अच्छा. हा, आणि त्याचं संशोधन करणारी एक टीम हा. आता या माशाच्या रक्षणासाठी एक नवीन त्यांनी योजना इथं राबवणार आहेत. ती लोक आता एक 8 दिवसापूर्वीच येऊन गेली इथं. बर. आणि ते मासे इथं कुठेही मिळत नाही म्हणले. अच्छा. आपण त्याला म्हणजे भारतात कुठेच मिळत नाही, भारतातल्या नद्यांमध्ये नाही मिळत. तर ते मासे पालखी गेले की पालखी बरोबर आळंदीला जायचे, आळंदीहून पंढरीला जायचे, आणि त्याच्या नाकात नथ घातली होती आमच्या मंडळींनी की तो ओळखू यावा. हो. आणि मग तो नथेचा मासा पालखी इथून निघाली की आळंदीला जायचा, आळंदीहून पालखी निघाली की मग मार्गक्रमण तो पंढरीला जायचा. आणि ज्या वेळेला आम्ही आषाढी एकादशीला पादुका स्नानाला घेऊन इंद्रायणीचा चंद्रभागेत जायचो तर ते मासे दिसायचे. हे पूर्वज आमचे सांगतायत आम्हाला आणि वास्तवता आहे ती. त्या मासे पण वारी करायचे. हा करायचे, आणि माशाने भागीरथीला तारलं. ही थोडक्यात सांगा ना ते काय मग करतात. ज्या वेळेला महाराज वैकुंठाला गेले आणि भागीरथीला पूर्वी काही माध्यम नव्हती, हो, स्पीकर नव्हते, फोन नव्हते, हो. तर मग इकडलं तिकडल्या भागात ऐकायला झाली इतकी काही सुविधा नव्हती. तर महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथीला कळलं, आणि मग भागीरथीने खूप शोक केला. भागीरथीने बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. आणि मग ती विरक्त झाली आणि म्हणली मला न सांगता बाबा गेले, म्हणजे तिने अति दुःख झालं आणि तिने इंद्रायणीत उडी मारली, उडी टाकली. त्या माशाने तिला झेललं आणि परत किनाऱ्याला सोडला. मग हे मासे म्हणजे खऱ्या अर्थानं जसं बालाजीला पक्षी तीर्थ आहे तसं मच्छी तीर्थ इथं व्हावं अशी संकल्पना मी बऱ्याच वर्षापासून राबवते. पण ती केवळ आता ती कल्पनेत न राहता ते मासे मारू नये याच्यासाठी समाजाने आणि शासनाने पण जे काही जुना जार इंग्रजांनी दिलाय त्याचं पालन केलं तर मला वाटतं या मासाचं रक्षण होईल. आणि एक हे प्राणी मत्स्य अवतारात जे काम केले ते या अवतारात कलियुगात सुद्धा ते भक्ती संप्रदायामध्ये विलीन होत आहेत, हे चित्र पाहायला मिळालं. क्या बात आहे. महाराज तुम्ही सांगत होता शरद पवार साहेबांचं, तर शरद पवार साहेबांसह बरेचसे राजकारणी म्हणजे मंदिरात जात नाहीत, देवाचं दर्शन करत नाहीत, फारसे धार्मिक नाही असं सांगितलं जातं. पण तुम्ही सांगत होता शरद पवार साहेबांनी काही इथली विकास कामं म्हणा किंवा ते इथं कधी दर्शनाला आलेत किंवा अन्य कोणी लोक पवार साहेब इथं जवळजवळ खूप वेळा आले. अजितदादा आलेत. पवार घराण्याचं तसं तुकोबारायांच्या या भक्ती परंपरेवरती जीव आहे. आणि तुकोबारायांच्या या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा पवार साहेबांच्या माध्यमातून पहिल्यांदा सुरू झाला. आता शासनाच्या युतीच्या काळात ह्या काळात सगळ्यांनी त्याला योगदान दिलं, पण पवार साहेबांनी मला वाटतं 92-93 पासून या कामाला योगदान दिले, मदतीचा हात दिलाय. आणि एक मधल्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या वरचं तिकीट आणि नाणं आणि मला वाटतं वेबसाईटवर पण हे केलं, यालाही काही केंद्र सरकारने मदत केली, ते काय आहे? प्रमोद महाजन ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला माझ्याच सहीचं पत्र आहे त्याला. अच्छा. अण्णा जोशी खासदार होते. आणि आम्ही 25 लाख रुपये मिळावेत म्हणून मंत्रालयात
गोपीनाथ मुंडेंनी आणि यांनी डिक्लेअर केलं तर ते आणण्यासाठी जात होतो. अण्णा जोशी मला म्हणले की तू इथं पत्र लिहा आता तिकीट प्रकाशनाचं, नाणे प्रकाशनाचं, आणि दे माझ्याकडं. आणि मी दिलं त्यांना. म्हणून महाजन मला वाटतं त्यावेळेला काही नभो आणि ते मंत्री होते. आणि ते झालं काम. आणि इथं येऊन त्यांनी त्याचं प्रकाशन पण केलं तिकिटाचं. त्यावेळी मोरे साहेब होते, डॉक्टर सदानंद मोरे होते सगळी, आणि पुणे जिल्ह्यातले सगळेच राजकीय आणि धार्मिक सगळेच. आणि नाण्याचे प्रकाशन त्याचवेळी की नाण्याचं प्रकाशन नंतर झालं, अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते ते झालं. पंतप्रधान होते. विज्ञान भवन दिल्लीला झालं, दिल्लीमध्ये. त्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण उपस्थित होतो. मला वाटतं बाळासाहेब विखे पाटील तेव्हा अर्थ राज्यमंत्री. हो, आणि बाळासाहेबांच्याच माध्यमातून ते झालं. तिथून लोकांना नेलं दिल्लीला, ते प्रकाशन झालं. आणि गाथा ज्या वेळेला प्रकाशित झाली त्यानंतर ज्या वेळेला विजय भटकर या ठिकाणी आले शास्त्रज्ञ, मला वाटतं विश्वनाथजी कराड सर त्यांच्याबरोबर होते. आणि मी सहज बोलता बोलता त्यांना म्हणलं की आपण एवढे मोठे कॉम्प्युटरचे तज्ज्ञ आहात, तर ही गाथा इंटरनेटवर जाण्यासाठी आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. आणि ती पहिली गाथा मी त्यांना त्यावेळेला तिथे दिली तुकोबारायांच्या मंदिरामध्ये. आणि तीच गाथा त्यांनी इंटरनेटवर नेली. त्याला आर्थिक मदत बाळासाहेब विखेंनी केली. म्हणजे तसं राजकीय वरद असतं तुकोबारायांच्या कार्याला सगळ्याच पक्षांकडून. म्हणजे विखे पाटलांचे पद्मश्री विखे पाटील जे आहेत, विठ्ठलराव विखे पाटील, ते देहूचे वारकरी होते. ते देहूचे वारकरी, त्यांना देवकरांची माळ आहे. देवकर बापूसाहेब मोरे आमचे जे देवकर माजी सरपंच आहेत, त्यांच्या घराण्याची माळ आहे त्यांना, म्हणजे आमच्याच घराची. आणि पद्मश्री विखेंनी तुकोबारांचं जे सदैव वैकुंठ गमन गोपाळपूर आहे त्या मंदिराचं कलश स्थापनाला 8 दिवस पद्मश्री इथं होते. आणि त्यांच्या आर्थिक पाठपुराव्यातून मदतीतून तो कळस उभा राहिला वैकुंठ गमन मंदिर. अरे वा. ते बिजेचा उत्सव चुकवायचे नाहीत, वारी चुकवायचे नाहीत, अनवाणी चालत यायचे वगैरे. आणि आजही त्यांच्या गावी गाथा पारायण हा सप्ताह प्रत्येक बिजेला होतोच. म्हणजे लोणी प्रवरानगरला विखे घराण्याचं तसं देवकरांवर खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. तसं सगळ्याच राजकीय मंडळींचं, कारण तुकोबारांचे योगदान सगळ्यांसाठी. कारण सगळ्या राजकीय मंडळींनी, समाजसुधारकांनी तुकोबारांच्या गाथेतून खूप प्रेरणा घेतली. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला तुकोबारांच्या गाथेचाही खूप मोठा आधार आहे. आणि त्यांनी ते म्हटलेलं पण आहे, जशी त्यांच्या वर्तमानपत्रांवर शिरोभागी हे टाकायचे, ब्रीदवाक्य टाकायचे नायक वर वगैरे. तर याचा अर्थ सगळ्या राजकीय धोरणकर्ते मंडळी आहेत त्यांच्यावर तुकोबारायांच्या विचारांचा पगडा होता. आता बाळासाहेब ठाकरेंच्या वर्तमानपत्राच्या पुण्याच्या प्रकाशनाला मी होतो. आणि त्यांच्या अग्रलेखावर सामन्याच्या, आम्ही तुकारामाच्या जातीचे वर त्यांची त्या अग्रलेखावर असायची. म्हणजे सगळ्या राजकीय लोकांच्या मनामध्ये तुकोबारायांचा खूप विचाराचा पगडा समाजाच्या साठी होता. आणि त्यात सगळेच राजकीय पक्ष आले, मग डावे उजवे सगळे असं काही. मधल्या काळात केंद्रीय मंत्रालयाने, पर्यटन मंत्रालयाने पण, म्हणजे ते जे अनगडशहा आहेत वेशीच्या बाहेर तुकोबारायांचे सहकारी, ती काही भिंत बांधली किंवा अन्य काही कामं केली, इतर देहूमध्ये काही कामं केली. आता खरं सांगू का, अंगडशहा बाबा यांनी मुळातच तुकोबारायांच्या पायी नतमस्तक होऊन विचाराचा आणि आपल्या स्वतःच्या सिद्धीचा त्याग केला. आणि तुकोबारायांच्याच त्या जमिनीमध्ये त्यांनी आयुष्य घालवलं आणि त्याच ठिकाणी ते समाधिस्थ झाले. मग माझं खरं तर म्हणणं असं आहे की त्यांचा पुण्यस्मरण म्हणा किंवा त्यांचा उत्सव म्हणा, हा गाथा पारायण सप्त्यानी भक्ती संप्रदायाच्या परंपरेने संपन्न व्हावा असं अंतकरणात निश्चित अंगडशहा महाराजांच्या वाटत असेल. आणि तो आम्ही सर्वांनी, कुणी पण सगळ्यांनी त्याला योगदान देऊन तो सुरू करावा. कारण कसं आहे की भक्ती संप्रदायात ज्याचं सर्वस्व त्यागलं त्याला त्या भक्ती संप्रदायाचा आनंद आयुष्यभर मिळणार, पण त्यांच्या समाधीनंतर तो मिळत नाही. तो कुठेतरी त्यांना समाधीस्थ पण मिळावा असं मनोमन वाटते. क्या बात. हे खूपच मोठा विचार आहे. आणि बाकी
आत्ताच्या म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इथे आले आणि त्यांनी शिळा मंदिराच्या त्या मूर्तीचं उद्घाटन केलं. तर तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न किंवा त्यांनी काय भावना व्यक्त केल्या इथं मंदिरामध्ये आले? मला वाटतं पंतप्रधान पहिल्यांदाच देहूमध्ये पहिल्यांदाच या निमित्तानं आले. मला वाटतं 28 मार्च या दिवशी आम्ही तुकोबारायांच्या मूर्तीचं वरती चौथऱ्यावर बसून प्राणप्रतिष्ठा केली आणि 29 मार्चला आम्ही पंतप्रधानांना भेटायला दिल्लीला निमंत्रण दिलं आणि गेलो. हे काही एक दिवसाचं नाही, आम्ही गेले 1.5 वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. याच्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे, डॉक्टर सदानंद मोरे आणि आमच्या संस्थांची सगळीच आजी माजी विश्वस्त हे सगळ्या मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही ज्यावेळी गेलो म्हणजे खरंच माणूस मोठा असल्यानंतर तो इतरांना किती मोठेपण देतो त्याचं मोठेपण खूप वाटतं आणि ते आम्हाला तिथं पंतप्रधानांच्या कार्यालयात अनुभवायला मिळालं. आम्हाला 29 तारखेला सकाळी 11चं टायमिंग दिलं होतं भेटायला. आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळेला तिथं आम्ही सगळे चप्पल बूट बाहेर काढले, आत गेलो आणि आमच्या सगळं विना, हार, तुळशी, चिपळ्या, उपरणं, पगडी हे सगळं चेकिंग होऊन आत गेलो. बरोबर 11ला 5 कमी असताना आम्ही ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर उभे होतो त्यावेळी पंतप्रधान 11ला 5 कमी असताना अधिवेशन चालू असताना 5 कमी असताना आत पार्लमेंटमध्ये गेले ऑफिसमध्ये आणि आम्हाला निरोप आला की तुम्हाला बोलवले. इतका वक्तशीरपणा मी अनुभवला त्यांच्या आचरणातून. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी खुर्चीवर न बसता सामोरं येऊन आम्हाला आत नेलं आणि मग आम्ही आत गेल्यावरती त्यांना सांगितलं सगळं, त्यांच्याशी बोललो, त्यांचा सन्मान केला. त्यांनी फोटो बिटो काढले, गप्पा मारल्या आणि मग ज्यावेळी मी ते कार्यालय ज्यावेळी पाहिलं तेव्हा मला छान पडलं की एका नगरसेवकाच्या कार्यालयात 50 खुर्च्या, 40 सोफे, 10 टेबल, टिपॉय असतात. पंतप्रधानांच्या कार्यालयात 1 टेबल, 1 खुर्ची त्यांची आणि 2 खुर्च्या पुढं, एवढंच सरंजाम पाहिला आणि मनात वाटलं की हे संत परंपरेच्या अनुसरून चाललेले. आणि ज्या वेळेला आमच्या गप्पा सुरू झाल्या त्यावेळेस त्यांनी आमचं स्वागत केलं की जगद्गुरू तुकोबारायांच्या 10 पिढीत तुम्ही जी ज्ञानगंगा चालवताय तुमच्या 10 पिढीला मी नमन करतो. महाराज इतका मोठा जगात जागतिक लेवलचा नेता, देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला तुकोबारायांच्या वंशजांना या पद्धतीने नतमस्तक होतो, हा भाग महाराज अंतःकरणामध्ये कायमचा असा ठसला जातो. तो एक शिक्का तयार होतो. आता इतके पुढारी आपण पाहतो पण इतका उंचीचा एवढा मोठा नेता संतांच्या वंशजांना, संत कार्य करणाऱ्या मंडळींना इतका नतमस्तक होतो, हा खरंच वेगळा योगायोग आहे खरं. आणि त्या आमच्या शब्दाभावानं ते आले. एक मिनिट त्यांचा किस्सा असा होता की ते 14 जूनला या ठिकाणी येणार होते 2022ला आणि 12 जूनच्या त्यांच्या एका पर्सनल ट्विटर अकाउंटवरती एक मेसेज होता की मला एक अज्ञात शक्ती देवकडे ओढतीये, अशा आशयाचा तो मेसेज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर होता. म्हणजे हे तुकोबारांना अभिप्रेत होतं की देशाच्या पंतप्रधानांनी इथे यावं, हे भगवंताची इच्छा असेल. आणि ते आले, त्यांनी देव ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाला कुठलाही आर्थिक निधी कमी पडून देणार नाही हे त्यांनी सांगितलं. आणि तुकोबारांच्या दारात छत्रपतींना नाही देता आलं, बाकी कुणाला देता येईल. क्या बात. आता एक महाराज, आता हे जसं तुम्ही सांगितलं पंतप्रधान इथं आले, लाखो लोकांनी तो सोहळा बघितला, वारकऱ्यांनाही फार म्हणजे हे भारावले पण होतं की देशाचे पंतप्रधान तुकोबारायांना वंदन करायला येतात. आता बघा अलीकडच्या काळात राज्य सरकारकडून, म्हणजे मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून या संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून, पालखी सोहळा प्रमुख म्हणून किंवा एक वारकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण का सांगतो, मधल्या काळात मध्ये आम्ही इथे आलो होतो तेव्हा
इथं उपोषण एका गोष्टीसाठी सुरू होतं की इथं देहूचं जे गायरान आहे ते आपल्या संस्थानाला मिळावं किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी मिळावं, त्याच्यासाठी तुम्ही उपोषण केले, सरकार दरबारी तुमचं म्हणणं पोहोचवायचा प्रयत्न केला. तर ते काय आहे नेमकं हे, आणि तुमच्या पुढच्या काळात सरकारकडून राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत? छत्रपतींनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी यांनी जी या धार्मिक चळवळीला जे बलिदान दिलं आणि जे मदत दिली, जी गावं इनाम दिली, आता ही सगळी खालसा झाली. आणि आज इथं जवळजवळ 400 ते 500 दिंड्या या ठिकाणी येतात आणि आषाढी कार्तिकी जन्मोत्सव या असे विविध सोहळे या ठिकाणी होतात, बीज उत्सव. आणि मी या वारकऱ्यांना राहायला जागाच नाही. बर. आणि 150 एकर जे गायरान आहे ते त्या छत्रपतींच्या अनुदानातलंच असेल ते गावाचं. आणि मग ते या शासनाने कुणाला न देता एक अभ्यासपूर्वक ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या निवासाचा, त्यांच्या सुखसोयीचा विचार हा केला तर ही 150 एकरही कमी पडेल. ती त्यांनी या भाविकांसाठी, येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकासासाठी त्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण रुग्णालय करावं, भक्तनिवास करावं, संत विद्यापीठ करावं, गोशाळा करावी, वारकऱ्यांना निवासासाठी पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था असावी आणि तंबू ठोकून राहणाऱ्या दिंड्यांसाठी वेगळी व्यवस्था करावी. हे सगळा जर अभ्यास केला तर भविष्यामध्ये ही जागा अपुरी पडणार आहे. आणि तिथं शासकीय, इतर निमशासकीय संघटनांना किंवा संस्थांना त्या दिल्या तर इतरत्र जागा उपलब्ध होतील. पण वारकऱ्यांना देऊ सोडून कुठं जागा, देहू सोडून काय उपयोगाची? काय उपयोगाची? पण देवकरांनी आणि देव ग्रामस्थांनी खूप योगदान दिले. आता हे जे डिफेन्सचे डेपो झालेत त्याला हजारो एकर जमीन आम्ही त्यावेळी दिल्यात, त्याचे मोबदले आम्हाला केंद्र शासनाने दिले नाहीत. मग दुसऱ्या महायुद्धानंतर इथं सुरक्षा म्हणून काही डिफेन्स डेपो उभे राहिले. आता त्या जमिनी तशा अर्थानं बऱ्याचशा पडीक आहेत. 500 एकर मला वाटतं मुंबई पुणे हायवेवरती पुणे गेट जे हॉटेल आहे त्याच्यासमोर 400-500 एकर जागा मोकळी आहे. मला वाटतं त्या जागेचा विनियोग शासकीय कामांसाठी म्हणा किंवा इतर कामांसाठी होऊ शकतो. बरोबर. हा शासनाने विचार करावा. म्हणजे देहू आणि देहू परिसरातली आणि केंद्रानं आहे ना, म्हणजे केंद्राला खरी माहिती की आज अयोध्या झाली, काशी विश्वेश्वराचं केरडाऊन झालं, मला वाटतं उज्जैनचं झालं, आणि मग त्या धर्तीवर होण्याचा प्रयत्न. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणजे उत्तरेकडली देवभूमी आणि मला वाटतं दक्षिणेतली ही संतभूमी, पण संतभूमीमुळे देवभूमीचं अस्तित्व आहे हे शासनाने, केंद्र शासनाने लक्षात घ्यावं. कारण देवाचं महत्व जेवढं संतांनी वाढवलं बरोबर तेवढं कुणीच नाही. बरोबर. म्हणून मला केंद्र शासनाला विनंती आहे की भारतातली, महाराष्ट्रातली प्रमुख जी तीर्थक्षेत्र आहेत म्हणजे पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, पिंपळनेर, सासवड, ही सगळी तीर्थक्षेत्र शासनाने खऱ्या अर्थानं आध्यात्मिक राजधान्या म्हणून केंद्र शासनाने त्याला मदत द्यावी आणि राज्य शासनाने पुढाकार घेऊन ही तीर्थक्षेत्र इतकी सुसज्ज करावीत आणि ती पुढच्या भावी पिढीला ताकद, ऊर्जा आणि भक्तीचं बीज देणारे आहेत, मानवतेचं बीज देणारे आहे, समाजाला एकत्र राहण्याचं, समतेचं बीज देणार आहे, एकोप्याचा संदेश देणार आहे. म्हणून शासनाने ना केवळ एकात्मता अशी कागदावर घोषणाबाजी न करता ती आचरणात आणून संत पीठ, संत विद्यापीठ उभारावीत त्या स्थळाला. आणि ही सद्बुद्धी भगवंत पांडुरंग आणि संत मंडळींनी द्यावीत अशा प्रकारचा आशय व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी म्हणजे महाराजांनी किती नेमकेपणाने सारांश सांगितलाय की संतांनी जनकल्याणाचं काम केलं, संतांनी समतेचा संदेश दिला, एकोप्याचा संदेश दिला. आणि आपली सगळी राजकीय जे धोरण आहेत, आपले प्रतिनिधी आहेत, पुढारी आहेत, यांचंही काम हेच आहे, समाजात एकोपा नांदावा, सलोखा नांदावा आणि या
टाळकरी विशेषांकाच्या निमित्तानं आम्ही आमच्यातर्फे अपेक्षा व्यक्त करतो की संतांच्या विचारांच्या वाटेवर चालून हा एकोप्याचा आणि सलोख्याचा संदेश राजकारण्यांनी असेल ना, आम्ही सगळ्यांनी समाजात पसरवायला पाहिजे. या निमित्ताने महाराज तुम्ही आमच्याशी बोललात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण.